नमस्कार, निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 8 मार्च जागतिक महिला दिन या कार्यक्रमाचं प्रभावी प्रास्ताविक कसं करावं हे शाळा, महाविद्यालय किंवा सार्वजनिक विविध कार्यक्रमामध्ये सहजपणे वापरता येण्यासारखं नंबर 1चं प्रास्ताविक. 1. प्रेरणादायी प्रास्ताविक. वार नाही तलवार आहे, ती समशेरीची धार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही, ती तर धगधगता अंगार आहे. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय माता भगिनींनो तसेच बंधूंनो, आपल्या सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी आहे, कारण आज आपण स्त्री शक्तीचा सन्मान करणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. संस्कार, त्याग, प्रेम आणि कर्तृत्व याची सुंदर सांगड घालणारी स्त्री ही आपल्या समाजाची खरी ताकद आहे. माँसाहेब जिजाऊ यांनी दिलेल्या संस्कारांमुळेच छत्रपती शिवाजी महाराज यांसारखा महान राजा घडला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची दारं उघडून समाज परिवर्तनाची ज्योत पेटवली. अशा महान स्त्रियांच्या कार्याला वंदन करत आजच्या या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात करूया. दुसऱ्या पद्धतीने देखील आपल्याला प्रास्ताविक करता येईल. ते प्रास्ताविक म्हणजे काव्यमय प्रास्ताविक. ते कसं करावं? जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवताही वास करतात. आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर पाहुणे, गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय माता भगिनी, आपल्या सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आजचा दिवस केवळ उत्सव नाही, तर स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या संघर्षाचा आणि तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा दिवस आहे. आईच्या मायेपासून ते समाजाच्या उभारणीपर्यंत प्रत्येक ठिकाणी स्त्रीचं योगदान अमूल्य आहे. इतिहास साक्ष देतो की झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी पराक्रमानं स्वातंत्र्याचा लढा दिला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा दिवा प्रज्वलित करून हजारो मुलींचं आयुष्य उजळवलं. अशा स्त्री शक्तीला वंदन करत आजच्या महिला दिनाच्या कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करूया. पहा, तिसऱ्या पद्धतीने देखील आपल्याला प्रास्ताविक करता येईल. प्रभावी आणि आकर्षक पद्धतीनं प्रास्ताविक. स्त्री म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, ती संस्कारांची शाळा, त्यागाची मूर्ती आणि शक्तीचं प्रतीक आहे. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या माता भगिनींनो आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. दरवर्षी 8 मार्च हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या हक्कांचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा अत्यंत महत्वपूर्ण आणि मंगल दिवस आहे. घर, कुटुंब, समाज आणि राष्ट्र उभारण्यात स्त्रीचं योगदान अमूल्य आहे. आई म्हणून ती संस्कार देते, शिक्षिका म्हणून ज्ञान देते आणि समाजसेविका म्हणून समाज परिवर्तन घडवते. म्हणूनच आजच्या या महिला दिनाच्या पवित्र प्रसंगी आपण सर्वजण स्त्री शक्तीला नमन करत या कार्यक्रमाची सुंदर सुरुवात करूया. मित्रांनो, अशा प्रेरणादायी, माहितीपूर्ण आणि प्रभावी व्हिडिओसाठी आमच्या निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. निवेदनाचा असा प्रवास जर सुरू ठेवायचा असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत कमेंट्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.